येस बाय. चला काका आम्ही येतो, चाललो आता दिवाळी निमित्त गावाला. आता गावाला जातोय, 8-10 दिवस आता तिकडेच थांबणार आहे, मग येतो आम्ही इथं. चाललेत का? बरं बरं, सांभाळून जावा जरा बरं का. उठा उठा, दिवाळी आली. पुण्याच्या बाहेरच्यांनो, तुमची गावाला जायची वेळ झाली. का रे, असं का बोलला तू त्यांना? ए भाऊ, काय चुकीचं बोललो मग? हे बाहेरची लोक पुण्यामध्ये येतात, आपल्याला त्रास होतो ना इथं. हा, येतात आपल्याला नावं ठेवतात, हे पुणेकर असे, पुणेकर तसे. हे ना, हे लोक कायमची इथून गेले पाहिजे, माहितीये का? फक्त पुणेकर राहिले पाहिजे इथं. मग कसं मोकळं मोकळं होईल, ट्रॅफिक होणार नाही. असं म्हणतो का? बरं चल माझ्या बरोबर जरा. चल रे, कुठं नेतोय भाऊ, बघू चल. चल, हे बघ, याच त्या बिल्डिंगी एक वेळ अशी होती की या ठिकाणी 1 BHK ला भाडं 5,000 रुपये होतं. अरे ह्या लोकांमुळं बाहेर ना आले, तू म्हणताय ना, यांच्यामुळं आज या 1 BHK चं भाडं 15,000 रुपये झालेलं. आज बघ सुट्टीला गेल्यानंतर सगळ्या बिल्डिंगी खाली पडल्यात. तुला माहितीये का, ही कमिन्स कॉलेजची खाऊ गल्ली आहे. अरे इथं पाय ठेवायला जागा नसती. आज बघ सगळं वसाड पडलेलं, शांत आहे, सगळे सगळे मेस, सगळे पोळी भाजी केंद्र, सगळे हॉटेल शांत आहेत. कोणामुळं? अरे हे गावाला गेले दिवाळीसाठी, त्यांच्यामुळे इथं रोजगार उपलब्ध होतोय. साधी गोष्ट कळती का तुला? हा, अभ्यासिका, कितीतरी हॉस्टेल, पीजीचे हॉस्टेल सगळे मोकळे पडलेत आता. तू त्यांना नावं ठेवतो? तर पुणेकरांनो, आपण ज्यांना नावं ठेवतोय, ज्यांना बाहेरचं म्हणतोय, ते बाहेरचे नाहीयेत, ते आपल्या राज्यातलेच आहेत. आणि त्यांच्यामुळं आज आपल्या इथं रोजगार उपलब्ध होतोय. ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आणि आपण त्यांनाच नावं ठेवतोय, हे कितपत योग्य आहे? कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.